नमस्कार, मी सुजाता, जेएफसी ॲग्रोटेक सांगली आणि जेएफसी ॲग्रीलॅब सांगली। आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खतं वापरत असतो। त्याच्यामध्ये आपण चिलेटेड युक्त खतांचा वापर करत असतो। ही चिलेटेड युक्त खतं म्हणजे काय, तर ही 100% पाण्यामध्ये विरघळणारी खतं असतात, जेणेकरून ती आपल्या पिकाला सहजपणे उपलब्ध होतात आणि लवकर उपलब्ध होतात। आता या खतांमध्ये कोणकोणती खतं आहेत चिलेटेड स्वरूपामध्ये, तर त्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, कॉपर आहे, मॅंगनीज आहे, त्याचबरोबर कॅल्शियम या खतांचा समावेश चिलेटेड स्वरूपामध्ये होतो। आपण बघणार आहोत ते म्हणजे चिलेटेड EDTA 12% या खताचा आपल्या पिकासाठी कोणता फायदा होतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खत 100% पाण्यामध्ये विरघळणारे आहे, त्यामुळे आपल्या त्या पिकाला सहजगत्या उपलब्ध होतं। पिकाला फेरसची उपलब्धता करून देतं, त्यामुळे आपल्या पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते, त्याचबरोबर विकासही चांगल्या पद्धतीने होतो। फेरसच्या कमतरतेमुळे जी काही पानांचा पिवळेपणा होत चाललेला असतो तो ह्या खताच्या वापरामुळे थांबतो, तो नियंत्रित होतो। त्याचबरोबर ज्या जमिनीचा समूह हा 10 पर्यंत आहे किंवा 10 पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण हे जास्त आहे, या अशा जमिनीमध्ये ज्या वेळेला चिलेटेड फेरसचा आपण वापर करतो त्या जमिनीमध्ये फेरस हे स्थिर राहते आणि ते पिकाला उपलब्ध करून देते। त्याचबरोबर ज्या जमिनी अल्कलाइन आहेत किंवा चुनखडीयुक्त आहेत, अशा जमिनीमध्ये चिलेटेड फेरस EDTA 12% जर आपण वापर केला तर हे खत आपल्या पिकाला फेरसची उपलब्धता वाढवतं आणि उपलब्ध करून देतं। आता हे खत जे आहे हे आपल्या जमिनीमध्ये किती वापरायचं, तर चिलेटेड फेरस EDTA 12% हे 500 ग्रॅम, त्याचबरोबर रूट 98 500 ग्रॅम असं प्रति एकरी आपल्याला ड्रिंचिंग मधून वापरायचं आहे। आणि फवारणीमध्ये त्याचं प्रमाण 0.5 ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यामधून ठेवायचं आहे। आणि ह्याचं प्रमाण ठरवत असताना किंवा ही खतं वापरत असताना आपल्या जमिनीला त्याची गरज किती आहे, त्याचबरोबर आपल्या मातीचा प्रकार कोणता आहे याच्यावरती तुम्ही हे खत कमी जास्त करू शकताय। त्यामुळे आपल्या पिकामध्ये असणारी फेरसची कमतरता आहे ती भरून निघेल आणि त्याचबरोबर जो आपल्या पिकामध्ये पानांचा पिवळेपणा आलेला आहे तो कमी करण्यास आपल्याला तिथं मदत मिळेल। तुम्हाला जर ही आण्वी फेरस EDTA 12% ची माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू।